क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कालपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पुणे डॅम परिसरातील बंदरपाडा गावात जवळ सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता खचलाय। त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे। 2021 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार प्रशांत नेरकर यांच्या मार्फत 32 लाखांचा निधी खर्च करून हा रस्ता बांधण्यात आल्याची माहिती ठेकेदारानं दिली आहे। परंतु आज 4 जुलै रोजी पावसामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडून रस्ता खचलाय। त्यामुळे वाहतुकीस देखील काही प्रमाणात अडथळा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। याबाबत माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण येथील सहाय्यक अभियंता बिरारी यांच्या सूचनेनुसार वाढिले तसेच ठेकेदार प्रशांत नेरकर यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर सावधानतेचा इशारा म्हणून उपाययोजना केल्या। तसेच या रस्त्यावर स्टीलचा वापर करून पक्क्या स्वरूपात रस्ता बांधावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप, कळवण। हा रस्ता आहे आपला कुठून कुठे जातो? हा रस्ता आहे इथून डायरेक्ट बंदरपाडा, मांदूर, सालेर तिकडे जातो। हो, रस्ता कुठून आलेला आहे? हा रस्ता इकडून कळवण कडून येतो। हा, कळवण जयदर अर्जुन सागर हा। बरं, इथं नेमकं काय झालेलं आहे? नेमकं काय नाही, हे रस्ता तुटून गेला आणि हे रस्त्याला पाणी येतं तेव्हा तुटलं ते। हा, हे बांधकाम सिमेंट आहे का डांबरीकरण आहे? सिमेंटी आहे। सिमेंट आहे का? हा। बरं, हे रस्ता पूर्ण जर तुटला तर गाड्या जातील का नाही जाणार? नाही, गाड्या जाता नाही येणार। नाही जाता येणार का? नाही का? हा, गाड्या पूर्ण बंद होतील ना? पूर्ण बंद होतील। मग याच्यावर लोक रस्ते दुरुस्ती व्हायला पाहिजे की नाही? मग दुरुस्ती व्हायला पाहिजे, तरच आम्हाला यायला जायला कोणी आजारी पाजारी असला तर त्याला रस्ता कुठून? रस्ताच नाही, लांबून आहे आम्हाला रस्ता तिकडून लांब थांबण्यावरून। फार मार्ग बंद झाला तर कुठेच रस्ता नाही ना जवळपास? नाही, जवळपास एखादा शॉर्टकट सुद्धा नाही रस्ता। फक्त काय गज टाकावे आणि व्यवस्थित काम करावे हे आमचं म्हणणं आहे। एक गज सुद्धा नाही। बरं, या रस्त्याला खटकी केवढी मोठी पडेल आहे त्याचा अंदाज आपल्याला कळू शकतो का? मग कळू शकेल। बरं, खाली बरोबर नाही तुला एवढी मोठी खटकी झालेली आहे ना? खाली त्याला भर नाही आहे, काय नाही आहे, नुसती माती आहे खाली। त्याच्या खाली सिमेंट कॉन्क्रीट पण नाही, खाली जास्त आहे। हा का? नुसता माती आणि दगडी टाकून ठेवली। बांधकाम चांगलं झालेलं आहे? कसं झालेलं आहे? कसा झालेला आहे? कसं झालेलं आहे का? कसं नाही झालेलं आहे। बरं, ठीक आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।